नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटल्यास जमा गोकुळ गीते माघार घेणार असल्याची माहिती। मंत्री उदय सामंत गीतेंच्या भेटीसाठी थोड्याच वेळात गोकुळ गीते पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार। 15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर यांचा माझ्यावर दबाव। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांचा आरोप। उमेदवारी मागे घ्यावी, निवडणुकीतून बाहेर पडावं यासाठी दबाव, देशमुखांचा आरोप। अमरावतीतील काँग्रेस उमेदवाराची माघार आणि रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडकडून दखल। जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार। कॉकरोच जनता पार्टीचं आज पुण्यात आंदोलन। अभिजित दिपकेंच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठात आंदोलन। जंतर मंतरपेक्षा मोठं होणार आंदोलनात। सोनम वांगचुक सहभागी होणार, दिपकेंची माहिती। दादर बेस्ट बस अपघात प्रकरणात नवी माहिती। आरटीओच्या प्राथमिक अहवालात बसच्या ब्रेक यंत्रणेत दोष नसल्याचे स्पष्ट। ब्रेक, स्टिअरिंग, लॉक आणि इतर यंत्रणा व्यवस्थित कार्यरत। चालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघात झाल्याची शक्यता। नवी मुंबई एपीएमसीमध्ये 2 दिवसात कर्करोगाचे 75 रुग्ण। कर्करोग पूर्व तपासणी शिबिरात तब्बल 75 जण स्क्रीनिंग पॉझिटिव्ह। 21 संशयित रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर। तंबाखूमुक्त मोहिमेत भीषण वास्तव उघड। वेगानं महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनची स्थिती सध्या जैसे थेच। मात्र पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा। नवी मुंबईतील वीज पाणी संकटावर मंत्री गणेश नाईक आक्रमक। महावितरणला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश। पाणी चोरांवरही कारवाईचे आदेश। इराण अमेरिकेतील संघर्ष पुन्हा उफाळला। अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले, इराणचाही प्रत्युत्तर। शांतता करार करण्यास इराणचा उशीर। आता वेळ संपली, कोणत्याही क्षणी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले, ट्रम्प यांचा इशारा। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून हॉर्मुझ सामुद्रधुनी सील। हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची इराणची घोषणा। हॉर्मुझमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर हल्ल्याचा इशारा। इराणची राजधानी तेहरानपासून अवघ्या 64 किलोमीटर अंतरावरील ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला। अमेरिकेने तेहरानवर डागली 49 टॉमहॉक क्षेपणास्त्र। इराणने करारावर स्वाक्षरी न केल्यास पुन्हा हल्ल्याचा इशारा। ओमान किनाऱ्याजवळ व्यावसायिक टँकरवर हल्ला। 3 भारतीय खलाशांचा मृत्यू तर 21 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका। हल्ल्याप्रकरणी भारताची अमेरिकेकडे तीव्र नाराजी।